धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज। निवडणुका महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण ताकदीने लढवणार तर भाजपकडून या निवडणुकीसाठी 712 जण इच्छुक। धाराशिवचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींची माहिती। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, नाना पटोलेंची मागणी। विविध कारणांमुळे जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झाला, त्यामुळे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीची मतमोजणी माढ्यातच करण्याची मागणी। नगराध्यक्षा मिनल साठेंचा प्रशासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध, रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा। धाराशिव ठिकाणी जिल्हा परिषद आता पंचायत समिती आणि निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी। 2 दिवसांमध्ये 2300हून अधिक अर्जांची विक्री। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीमधील शाई वापरली जाणार। निवडणूक आयोगाने न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रकं मागवली। पुणे जिल्हा परिषदेसाठी अवघ्या 2 दिवसांमध्ये 2000 इच्छुकांनी अर्ज घेतले। झेडपीसाठी 5 अर्ज तर पंचायत समितीसाठी 4 अर्ज दाखल। ग्रामीण भागामध्ये इच्छुक उमेदवारांची धावपळ मात्र सुरूच। पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, तर भोरमध्ये दुसऱ्या दिवशी देखील एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही। भोरमध्ये पंचायत समितीच्या 8 गणांसाठी आणि जिल्हा परिषदेच्या 4 गटांसाठी निवडणूक। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आता इच्छुकांची मोठी गर्दी। जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची बैठक संपन्न। तालुकास्तरीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित। कोल्हापुरात गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। विश्वास पाटलांसह त्यांच्या मुलानेही प्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश। अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली। राज्यातील 29 महापालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजय। राजकीय पक्षांची संख्या वाढली, अपक्ष उमेदवारांवर संक्रांत। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाच्या मतदानानं उच्चांक गाठला। तब्बल 32200 मतदारांची उमेदवार सोडून नोटाला पसंती। अमरनाथ महापालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचं आव्हान। सोमवारी 5 वाजेपर्यंत सभा तहकूब करण्याचे निर्देश। शिवसेनेने स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला। परभणीमधील पालिका निवडणुकीतील 16098 मतदारांनी आता 411 उमेदवारांना नाकारलं। प्रभाग 14 मध्ये 2475 मतदारांनी तर प्रभाग 11 मध्ये 510 मतदारांनी नोटाला पसंती दिल्याची माहिती। कराड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नरेंद्र लिंबे, जयंत काका पाटील आणि भाजपचे सुहास जगताप यांची बिनविरोध निवड। नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी केलं अभिनंदन। पुण्यात महापौरपदाचे आरक्षण सोडत ही रखडली। महापौरपदासाठी इच्छुक असणाऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा। महापौर निवडीसाठी किमान 15 दिवस लागणार। नागपूर पालिकेत काँग्रेसच्या जागा वाढल्या। काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। संजय महाकाळकर, दीपक पटेल, अभिजित झा, विवेक निकेसे हे स्पर्धेत। लवकरच नागपूरमध्ये काँग्रेसचा गटनेता निवडला जाईल। बदलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का। उपशहर प्रमुख प्रवीण राऊतांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रवीण राऊतांची पत्नी आणि बहिणी शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक। शिंदेसेनेच्या नगरसेवक दीपाली लामतुरे आणि त्यांचे पती देखील भाजपमध्ये। चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी काँग्रेसमधीलच 2 गट आमने-सामने। वडेट्टीवार गटाचे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना, तर प्रतिभा धानोरकर यांनी देखील आता 12 नगरसेवकांची वेगळी व्यवस्था केली। 2 दिवसात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता। धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकाधिक सत्ता। महापालिकेत 48 नवीन चेहरे। यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक तरुण विजयी। सांगली महापालिका निवडणुकीत 49 नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले। भाजपकडून सर्वाधिक 27 नगरसेवक पहिल्यांदा निवडले। काँग्रेसमध्ये 12 नवीन नगरसेवक निवडून आले। इचलकरंजी या ठिकाणी आता भाजपच्या नगरसेवकांकडून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा सत्कार। इचलकरंजीमध्ये भाजपचे 43 नगरसेवक निवडून आले आहेत। अहिल्यानगर महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेच्या 10 नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार। शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजीव भोर, जिल्हाप्रमुख बापूशेठ टायरवाले यांच्याकडून नगरसेवकांचा सत्कार। सांगलीच्या मिरजेत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार। प्रभाग क्रमांक 7 मध्ये अल्पसंख्याक आघाडीचे सचिव फारुख जमादार यांच्या मातोश्री बानू जमादारसह संपूर्ण पॅनलचा विजय। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका पूजा नवलेंवर गुन्हा दाखल। पूजा नवलेंच्या कार्यकर्त्यांनी पराभूत उमेदवारांच्या घरासमोर धिंगाणा घातलेला। पूजा नवले, प्रवीण नवले यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा।
रत्नागिरीमधील लांजा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक मिलिंद बाबा लांजेकर यांची नियुक्ती, मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। तिकडे गोंदियामध्ये हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला। कमी पाणी आणि कमी खर्चामुळे गोंदियामधील शेतकऱ्यांची हरभरा पिकाला पसंती, शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता। पुण्याच्या भोरमधील तरुण शेतकऱ्यांना फुलवली गुलाब आणि आस्टरच्या फुलांची बाग, तर हातातोंडाशी गावातील संतोष थोपटे हा तरुण शेतकरी 2 एकर क्षेत्रामध्ये फुलांची यशस्वी शेती घेऊन लाखोंचं उत्पन्न कमवतोय। ठाणे जिल्ह्यातील आता शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून अजूनही भात खरेदीला सुरुवात नाही। दरम्यान गेल्या वर्षी खरेदी केलेल्या भाताचा देखील अद्याप मोबदला मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल। पुण्यातल्या फुल मार्केटमध्ये शेवंतीवर्गीय फुलांना आता 100 ते 125 रुपये प्रति किलो इतका दर, लग्नसराई जवळ, त्यामुळे फुलांच्या मागणीमध्ये वाढ। तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये आता कपाशीच्या दरात क्विंटल मागे तब्बल 1000 रुपयांची वाढ। हंगामाच्या सुरुवातीला 6500 ते 7000 दरम्यान असलेले दर 8100 रुपयांपर्यंत पोहोचले। वाशिम जिल्ह्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद। आतापर्यंत 11622 शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केले। 6524 शेतकरी अजूनही प्रतीक्षेतच। बारामतीच्या सुपेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। संपूर्ण टोळी शेतकऱ्यांची फसवणूक करून जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर लंपास करत होती। कारवाईमध्ये 77 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। नंदुरबार या ठिकाणच्या खोंडामळीमध्ये आता शेतातून केबल वायरची चोरी, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। परिसरातील 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातून केबल चोरी झाल्याची माहिती। पोलीस प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून रात्रीची गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यात झेडपी आणि पंचायत समितीची वाडी वस्तीवरती प्रचार करताना भीतीचं वातावरण। पुण्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, प्रशासन अलर्ट। नाशिकच्या येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, तर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नानं गंगासागर तलावाच्या पालखेड कालव्याला पिण्याच्या पाण्याने रोटेशन। धनगर आंदोलकांना मुंबईकडे जाण्यापूर्वी बीड पोलिसांकडून नोटीस। धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे मुंबईमध्ये उपोषणाला बसणार होते। सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मतदारांना धमकी दिल्याचं प्रकरण। आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह 3 अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस, न्यायालयामध्ये हजर राहण्याचे दिले आदेश। नंदुरबारमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आंबेडकरवादी समाजाचं आंदोलन। शहादा शहरामध्ये घडली होती घटना। कोचिंग क्लासच्या संचालकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला, जिल्ह्यात संतापाची लाट। महापालिकेच्या मतमोजणी दरम्यान गोंधळ आणि दगडफेक प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल। ठाकरेंच्या सेनेचे पराभूत उमेदवार कुलभूषण पाटील, मयूर कापसे, गुलाबराव वाघ, गजानन मालपुरे यांच्यासह इतरांचाही समावेश। धुळे पालिकेतल्या विजयी उमेदवारांकडून शहरातील संपूर्ण रस्त्यांवर गुलालाची उधळण। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून संपूर्ण रस्त्यांवरील गुलाल उचलून डिंकपोस्ट करण्यात आला। तब्बल 25 टन कचरा जमा झाला अशी माहिती। नालासोपाऱ्यामध्ये भर रस्त्यावरती मध्यरात्री हाणामारी। नालासोपारा या ठिकाणी आता चंदन नाका परिसरात ही घटना घडली। दारूच्या नशेत धिंगाणा घालत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। कल्याणमधल्या मोहन प्राईड इमारतीमध्ये हळदी समारंभात जेवण केल्यानं 40 ते 50 जणांना विषबाधा। वधूसह आई बहीण यांना देखील विषबाधा। पाहुण्यांना विषबाधा झाल्यानं लग्न रद्द करण्याची वेळ। संबंधित कॅटरर्सवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची निवडणूक संपन्न। महसूल संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी निमेश गेडाम यांची निवड। उपाध्यक्ष म्हणून विशाल गुल्हाणे, तर सरचिटणीसपदी अर्चना देशमुख। मध्य प्रदेशातील चैनपूर या ठिकाणी आता 33व्या आदिवासी सांस्कृतिक महासंमेलनाचं आयोजन। देशभरातील आदिवासी संस्कृती आणि एकतेचं संमेलनात दर्शन। नंदुरबार जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव सहभागी। मुंबई मॅरेथॉनमध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा सहभाग। ओमर अब्दुल्ला यांचा हाफ मॅरेथॉनमध्ये झाला सहभाग, तर ओमर अब्दुल्ला सध्या मुंबई दौऱ्यावर। पुणे ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला उद्यापासून सुरुवात। 19 ते 24 जानेवारी दरम्यान शर्यतीचं आयोजन। सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान ही प्रोलॉग रेस सुरू असेल। पुणे शहरातील मध्यवर्ती आणि पश्चिम भागातील रस्ते तब्बल 9 तास बंद। वाशिम जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जिल्हा क्रीडा स्पर्धा। जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जल्लोषात महोत्सवाला सुरुवात। सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन। चांदिवलीमध्ये सम्राट क्रांतिकारी प्रतिष्ठान आयोजित मॅरेथॉन स्पर्धा। स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षी 1000 तरुणांचा सहभाग। वाशिममध्ये टोबॅको मार्शल थीमवरती भव्य वॉकथॉनचं आयोजन। तंबाखू आणि विविध व्यसनांविरोधात जनजागृती, तर इनर व्हील क्लबचा उपक्रम। महिलांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत तंबाखू मुक्तीचा संदेशही दिला।
स्पर्धामध्ये रन फॉर एन्व्हायरमेंट मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा मोठ्या संख्येने सहभाग 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये स्पर्धा पालकमंत्री पंकज भोयर रणजित कांबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती नाशिक जिल्हा आणि निफाड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने शासकीय योजनांचं महाशिबिर बालविवाह प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांचा इशारा पुस्तक वाचा भविष्य घडवा या जयघोषामध्ये शिरपूर इथे ग्रंथोत्सवाचं शानदार उद्घाटन आर.सी. पटेल फार्मसी कॉलेज कॅम्पसमध्ये भरलं प्रदर्शन राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ग्रंथोत्सवाचं आयोजन जेजुरीमध्ये 150 वर्षांनंतर भरणार ग्रामदेवता जनाई देवीची यात्रा तर जनाई देवीची यात्रा पुन्हा सुरू करण्याचा जेजुरी ग्रामस्थांचा हा मोठा निर्णय 10 एप्रिलला भरणार जनाई देवीची यात्रा विदर्भ आणि खानदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सुपू महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी मंदिर प्रशासनाकडून भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा होतोय प्रयत्न नाशिकच्या रामकुंडावर मौनी अमावस्येनिमित्त उत्तर भारतीयांची गर्दी राज्यभरातील उत्तर भारतीय गोदाघाटावर स्नानासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेतच स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्त्व भंडाऱ्यामध्ये 2 दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सव साजरा महिला आणि बालविकास विभागाचं आयोजन तर बालगृहातील बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा उपक्रम